हाय हॅलो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे ठीक आहात. तर आज मी इकडे इंडियन वेअर केलेलं आहे आणि आज आम्ही चाललो आहे चैत्यभूमीला. सो आज माझा वीक ऑफ होता, तर विचार केला की आम्ही तिकडे जाऊ. असं पण आजी आलेली आहे, तर मग आजीला दाखवायचंच होतं. आणि आता आम्ही थोड्याच दिवसात गावी पण जाणार आहोत, तर मग आजीला काही बघायला नाही भेटणार परत एकदा. ती पुन्हा पुन्हा येत नाही इकडे, तर मग म्हटलं तिला सगळं दाखवून देऊया. आणि गरमी खूप आहे म्हणून आता आम्ही संध्याकाळच्याच टायमाला चाललो आहे, म्हणजे जास्त ऊन नाही लागणार. तर मग तुम्हाला कसं कसं आम्ही पुढे काय काय बघणार आहोत ते तुम्हाला नक्कीच सांगेन, आणि तिकडे काय काय करू ते पण सांग. तर मी इकडे असा इंडियन वेअर केलेला आहे. इकडे असा ड्रेस घातलेला आहे मस्तपैकी, तुम्ही बघू शकता. आणि इकडे मी ऑक्सिडाईजचे इयरिंग्स घातलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी ब्रेसलेट माझं गोल्डचं. आणि इकडे मी असं हील्स वेअर केलेली आहे मस्त. आणि तुम्ही सांगा मी कशी दिसते ते. आणि मी इकडे ही हँडबॅग घेतलेली आहे छोटीशी, त्याच्यात आपलं ट्रायपॉड वगैरे राहील ते. सो आता आपण निघूया, चला. आता आपण इथे पोचलेलो आहे. तर हा थोड्याच वेळात एंट्रन्स आहे, तर मी तुम्हाला दाखवते मी की एंट्रन्स कसं आहे ते. या तुम्ही बघू शकता, इकडे आहे ना सगळे जुने जुने घरं आहेत. तर छान वाटतं असं बघून, असं सगळे जुने जुने घरं बघून. आपल्या साईडला सगळे नवीन कन्स्ट्रक्शन आहे, तर ते असे जुने घरं बघायला नाही भेटत. आता आपण याच्या आतमध्ये जाणार आणि मग दर्शन घेणार, मग तुम्हाला दाखवतो. तर आता आपण आलो तिथं फ्रंट गेटला. तिथे काल प्रोग्राम होता म्हणून मंडप बांधलेला आहे, तर तिथे जाऊ देत नव्हते तिकडून. तर आपण मागच्या गेटनी जाणार आहोत, तर या तुम्हाला दाखवतो. आपण या मागच्या गेटनी जाणार आहोत. तर हे आहे यशवंतराव आंबेडकर स्मारक. आपण इथून आतमध्ये एंट्री घेणार आहोत. पुढच्या गेटनी काही एंट्री भेटली नाही, तर इथून मागच्या गेटनी एंट्री घेणार आहोत. या. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा. आता आमचं इथं दर्शन वगैरे झालेलं आहे सगळं करून. तर आतमध्ये गेलो होतो आम्ही, तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. तर आमचं दर्शन वगैरे झालं ना. इकडचा फ्रंट गेट पण बंद आहे. तो आम्ही इथे गार्डनमध्ये बसलो आहे आणि थोड्याच वेळाने आता घरी जायला निघतो.
शरणं गच्छामि. आता आमचं इकडे फिरून झालेलं आहे आणि आम्ही आलो तो मार्केटमध्ये शॉपिंग करायला. तर ते वेडिंग सीझन चालू आहेत, तर चांगले चांगले कलेक्शन्स होते इकडे साड्यांचे, ड्रेसेसचे. आणि आता आम्ही गावी जाणार आहे, तर थोडीशी शॉपिंग पण केली आहे. तर थोडंसं पुढे आल्यावर आम्हाला इकडे लस्सी कॉर्नर दिसलं. हे खूप फेमस लस्सी कॉर्नर आहे आणि खूप बऱ्याच वर्षापासूनचं बघते मी. तर आम्ही इकडे लस्सी एन्जॉय केली. आणि नंतर थोडंसं पुढे गेल्यावर आम्हाला बॅग कलेक्शन्स दिसले. तर इकडे पोटली आणि बरेच कलेक्शन्स होते, तर मी त्यातली एक घेतली. नंतर आम्ही सगळं आमची शॉपिंग वगैरे झालो आणि आम्ही नंतर घरी जायला निघालो. तर आम्हाला घरी येऊन बराच वेळ झाला आणि नंतर आम्ही घरी आल्यावर फ्रेश वगैरे झालो. आणि आज आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी, तर आम्ही घरच्या घरीच सेलिब्रेट करणार आहोत. तर इकडे मी परत रेडी झालेली आहे, असं म्हणजे ड्रेस घातलेला आहे आणि इयरिंग्स घातलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते की कशी आम्ही तयारी केलेली आहे. तेजूनी केक आणलेला आहे आणि ते असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इकडे असं पार्टी पॉपर आणून ठेवलेलं आहे त्याने. तर आम्ही आता केक कट करतो आणि तुम्ही पण कंटिन्यू राहा. चैत्यभूमीला जाऊन कसं वाटलं? बरं वाटलं. किती वर्षानंतर गेली? हो, किती वर्षानंतर गेली? मांग गेली होती, मांग आली होती तरी गेली होती. अच्छा, आज दोन खेप गेली ती. आज बरं वाटलं जाऊन? हो, ठीक आहे. तेव्हा काहीच नव्हतं बांधलं, एक हं. जरासं कधी बांधलं होतं. अच्छा, मग गाणं म्हण ना चैत्यभूमीवर. चैत्रभूमीला जाऊया, हर्ष भीमाचा करूया, बुद्धम शरणम गच्छामि, बुद्धम शरणम गच्छामि. तर आता आम्ही सेलिब्रेशन स्टार्ट करत आहे, केक कट करत आहे. पप्पा केक, दोघं जण पण केक कट करा.
दिवस आम्ही चैत्यभूमीला गेलो होतो फिरायला दादरला. आणि तिकडे आम्ही सगळं बघितलं, दर्शन वगैरे घेतलं, आजीला चांगलं फिरवलं आणि थोडेफार तिकडे शॉपिंग पण केली आम्ही. आता आम्हाला पुढं गावी पण जायचं तर त्याच्यासाठी आम्ही शॉपिंग केली. आणि आज होतं मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी. तर आम्ही असंच घरच्या घरी छोटंसं सेलिब्रेशन केलं. बाहेर जाणार होतो, पण तिकडे फिरायला गेलो तर खूप दमलो आम्ही, तर मग घरच्या घरीच आम्ही सेलिब्रेशन केलं. आणि तर असं होतं आजचं आमचा छोटंसं सेलिब्रेशन. मे बी जाऊ आम्ही नंतर कधी डिनरला वगैरे बाहेर. तर आज घरीच ऑर्डर केलं आहे आणि आम्ही आता जेवतो. आणि ते काय शॉपिंग केली आहे मी, ते तुम्हाला काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन की तिकडे काय काय शॉपिंग केली. आणि आता लग्नाचा सीझन चालू आहे, तर मी आवर्जून सांगेन की तुम्ही नक्कीच दादरला जावा आणि तिकडे शॉपिंग करा. एकदम रिझनेबल प्राईसमध्ये तुम्हाला सगळं भेटेल. तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की तिकडे जावा. आणि म्हणजे तिकडे आता साडी पण चांगली भेटते, ड्रेसेस पण चांगले भेटतात, वेडिंग आउटफिट्स पण. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा तिकडे. आणि असा होता आमचा दिवसभराचा व्लॉग. तर तुम्हाला कसा आवडला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया तो पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.